नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे आषाढी एकादश आहे आणि तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण इच्छा, पूर्ण मनोकामना पूर्ण करो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. तर माझी अंघोळ वगैरे झाली, सर्व कामं झाले आहे, फक्त पूजा व्हायची आहे, तेवढी बाकी आहे. आणि इकडे ना मी माझ्या मुक्ताला की नाही छान अशा 2 चुट्ट्या पाडून दिल्या होत्या, पण तिने काढून टाकल्या. तिला कचकच वाटत होतं, बांधल्यासारखं वाटत होतं, तर तिने काढून घेतल्या. आता ती म्हणते गंधक बॉक्स काढून दे, मला लावायचं आहे. रामकृष्ण हरी म्हण सर्वांना. आधी सर्वांना रामकृष्ण हरी. तसं नाही, सर्वांना म्हणा रामकृष्ण हरी. असं बोल, असं बोल, रामकृष्ण हरी. हो हो, काढून देते, 1 मिनिट. काय करणार आहे तू काढून? मी तुला काढून देऊ. ते निघत पण नाही ना. हिला छान नवीन घेऊन दिला होता, हिने सर्व खराब करून घेतले. फक्त हा एकच कलर आहे. याचं झाकण थोडंसं टाईट आहे, त्याच्यामुळे तो सेफ आहे, नाही तर त्याचा पण तिने 7-12 केलाच असता. तू स्वतः लावणार? हा घे, लाव लाव लाव. पकड पकड, हातात पकड, हातात पकड. तर मंडळी, मुक्ताना खूप चिडचिड करत होती. आधी तिला झोपवून घेतलं, कारण की तिच्या झोपाचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे ती काही मला पूजा पण करू दिली नसती तिने. तर मी म्हटलं आधी तिला झोपवावं, मग आपण पूजा करावी, म्हणून मग मी तिला झोपवून घेतलं. आता मी पूजा करत आहे. देवघर वगैरे छान स्वच्छ करून घेतलं, आसन चेंज केलं आहे देवघराचं. आधी दिवा लावून घेते. आज जे पंढरपूरमध्ये लाईव्ह दाखवत आहे ना विठ्ठलाचं दर्शन, ते बघत आहे, म्हणून तुम्हाला आवाज येत असेल कदाचित हरिपाठाचा. विठ्ठल रुक्माई माता, शंकर पार्वती, सिद्धगुरु, गुरुनाथ सिद्धगुरु, मैं सबको प्रणाम करते धन्यवाद करते हैं. अंघोळ करून घेते मी सर्व देवांची. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. तर माझी पूर्ण पूजा झालेलीच आहे, फक्त मला फुलं व्हायची आहे, ते मी वाहून घेईल. देवाजवळ मला खूप छान डेकोरेशन करूशी वाटते, ते करण्याचा मी प्रयत्न करते नेहमी.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सरितं नमामि मल्लारमाला कपालताय कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय धूपं दीपं समर्पयामि नालिंग लोटांगण वंदेन शरणं पाहिलरूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाढिन मनेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देवा कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मका वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलपरस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेव श्रीहरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे धन सद्गुरु हर हर महादेव जय जय माँ राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि. तर मंडळी माझी आत्ताच पूजा वगैरे झालेली आहे बघा. मी तुम्हाला पूर्ण देवघर दाखवणार. विठ्ठल रुक्माई किती छान दिसत आहे बघा. मस्त त्यांचा अभिषेक वगैरे करून पूजा करून दिली आहे. दिवाणा इथे खूप मोठा होत होता म्हणून मी साईडला लावलाय लक्ष्मी मातेच्या समोर. इकडे सर्व देवांची आसन पण चेंज केलं आहे आणि छानपैकी अंघोळ घालून मस्त पूजा करून ठेवली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे देवघर बघा. कलरफुल आणि असं शायनिंग दिसत आहे. तर असं दिसत आहे माझं देवघर. माझी पूजा झाली. आता मी भगर पण करून घेतले. आताच फोडणी दिला जस्ट आणि आता शिजवतेला. आणि इकडे ताक फोडणी करायसाठी मी याच्यामध्ये तेल ठेवलं आहे. इथे कट करून ठेवलेलं आहे आणि इथे ना दही घोटून ठेवलं आहे. तर ताक पण फोडणी देऊन देईल आणि नाश्ता करेल. तोपर्यंत मुक्ता पण उठून जाईल. तर मुक्तासाठी मी जो त्याला काय म्हणते उपमा जो असतो ना पातळवाला तो त्याला उप्पड असं काहीतरी म्हणतात. तर ते पतलावाला उपमा करून घेईल आणि तोपर्यंत त्याची झोप पण होणार आणि माझा नाश्ता पण होणार. तर आम्ही करून घेतो. आता मी ना देवाला आधी नैवेद्य लावून घेईल आणि मग आम्ही नाश्ता करेल. आमची इथे रुक्माई उठली. ये तिला रिस्पॉन्स द्यावा. हे बघा माझी इथं रुक्माई उठली आहे. इतक्या लवकर झोप झाली. माझे कामं पण नाही झाले. आता मी म्हटलं नाश्ता करून थोडंसं काहीतरी साधना भजन कीर्तन करते. पण आमची मॅडम उठून तयार. आता मॅडमचं सामनाला सेवा करावं लागेल. हीच माझी आता सध्या विठ्ठल रुक्माई कृष्ण छोटे मुलंच देव आहे सध्या तरी. तर आता मला हिचीच सेवा करावं लागते. झोपली तू? हां एवढ्या लवकर उठली? हां चला देऊ बाप्पाला आपण नैवेद्य लावू. ठीक आहे. तू काय म्हणशील? देऊ बाप्पा जेवण करा. हां नाश्ता करा असं म्हणणार. भगर केलाय मी नाश्ता. भगर पाहिजे खायला. ओ तुला भगर पाहिजे खायसाठी. तुला देते मी भगर. ठीक आहे. तू खाली उतरशील का थोडी? व्हेरी गुड आहे ना तू? नाही आहे. व्हेरी गुड नाही आहे तू. आपण देऊ बाप्पाला भगर लावू. आईला देऊ आजीला देऊ. आजीला ताणी आजीला रेखाबाईला देऊ ना. का बरं तुला माहिती नाही आपल्याकडे कोणती आजी आहे?
नाही माहिती? विसरली तू? स्वप्न पाहते का काय झोपेत? माहिती का बाई? जसं बोललं तसं बोलते. निवेदन लावून घेऊ. चला चला चला.